पूजा खेडकरची ज्यावेळेस सुरुवात झाली त्या फक्त त्यांच्या वडिलांनी कलेक्टर ऑफिसमध्ये तमाशा केला एवढं लक्षात आलं. मग लाल दिव्याची गाडी घेऊन गेल्या वगैरे वगैरे. प्रत्येक वेळेला तुम्हाला RTI मध्ये माहिती मागायची गरज नसते. तर जे काही तुमच्या समोर दिलेलं आहे ज्याच्यासाठी गेली अनेक वर्ष आम्ही भांडतोय की शासनाने एवढी माहिती लोकांना द्यायची आहे की लोकांना माहिती अधिकारात अर्ज करायची गरज पडते. RTI म्हणजे नक्की काय असतं आणि फाईल कसे करतात RTI? महाराष्ट्रातल्या बहुतेक महापालिकांमध्ये गेले 3-4 वर्ष राजकारणी नाही ते ऍडमिनिस्ट्रेशन आहे. म्हणजे सगळं IAS आदेश हातात आहे. प्रमाण भ्रष्टाचाराचं दुपटीपेक्षा जास्त वाढलं. एका RTO अधिकाऱ्याने सांगितलं होतं की आम्ही आमच्या जे कॉन्स्टेबल आहेत त्यांना टार्गेट देतो की महिना एवढा दंड जमा झाला पाहिजे. अरे तुम्ही टार्गेट त्यांच्या कामाचं द्या ना. ज्या कामासाठी नेमलंय ट्रॅफिक नियमन करणं वगैरे याचं टार्गेट द्या. म्हणून ते मार्च एंडिंगला आपण करते ऑनलाईन वर बोला. त्यांच्याकडे लवकर गाडी यावी म्हणून टिप द्यायची प्रथा झाली. त्यांच्या पैशाच्या व्यतिरिक्त 30 रुपये पण 50 रुपये टिप दिली की गाडी लवकर येते. याला भ्रष्टाचार म्हणायचं की नाही म्हणायचं? तुम्ही सस्पेंडेड IAS ट्रेनी पूजा खेडकर यांचं प्रकरण तर ऐकलंच असेल, पण तुम्हाला हे माहिती आहे का ते हे प्रकरण कुणी उघडकीस आणलं? तर हे उघडकीस आणलंय RTI ऍक्टिव्हिस्ट विजय कुमार यांनी. आणि आज आपल्या पॉडकास्टमध्ये ऍक्टिव्हिस्ट विजय कुमारच आहेत स्वतः. सर नमस्कार. आपल्या बिंदास बोल या पॉडकास्टमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. सर आपण पहिल्यापासून स्टार्ट करूया. पूजा खेडकरच्या प्रकरणापासूनच सुरुवात करूया. तर तुम्ही कसा ह्याचा छडा लावला आणि कसं याची स्टार्टिंग केली, कसं पूर्णपणे बाहेर आणलं तुम्ही? पहिली गोष्ट म्हणजे त्या सस्पेंडेड नाही तर त्यात बडतर्फ आहेत. म्हणजे त्यांना सेवेतून काढून टाकण्यात आले, निलंबित नाही केलेलं. दुसरी गोष्ट मी जे नेहमी म्हणत असतो की काही गोष्टी आपल्या डोळ्यासमोर असतात परंतु त्या चुकीच्या आहेत हे आपल्या लक्षात येत नसतं. बरोबर. म्हणजे पूजा खेडकरची ज्यावेळेस सुरुवात झाली त्यावेळेला फक्त त्यांच्या वडिलांनी कलेक्टर ऑफिसमध्ये तमाशा केला एवढं लक्षात आलं. मग लाल दिव्याची गाडी घेऊन गेल्या वगैरे वगैरे. त्याच्यातून माझ्या मनात शंका आली की त्या ज्या अर्थी लाल दिव्याची गाडी घेऊन गेल्यात त्या अर्थी नॉर्मली मला ह्या ज्या प्रोसेसेस आहेत त्या बऱ्यापैकी माहिती आहेत. लाल दिव्याची गाडी कुणाला अलाउड नाही आहे, सर्वोच्च न्यायालयाने त्याला विरोध केलेला आहे वगैरे सगळं मला माहिती आहे. असं असतानाही त्या गेल्या याचा अर्थ मध्ये कुठेतरी काहीतरी गडबड आहे, त्यांच्या ट्रेनिंगमध्येच गडबड आहे ही माझ्या मनात पाल चुकचुकली. आणि मग मी UPSCच्या वेबसाईट ज्या आहेत त्या चाळायला सुरुवात केली. दरम्यान मला माहिती मिळाली होती की वडील सेवेमध्ये आहेत, त्यांचे आजोबाही सेवेमध्ये म्हणजे प्रशासकीय सेवेमध्ये होते. मग त्यांच्या ह्याच्यात माझ्या गोष्ट लक्षात आली की त्यांनी OBC घेतलं. आता OBC जर सर्टिफिकेट हवं असेल तर तुम्हाला नॉन क्रिमिलियर म्हणजे 8 लाखाच्या आत उत्पन्न आहे असं सर्टिफिकेट द्यावं लागतं. आता ज्यांचे आई वडील प्रशासकीय सेवेमध्ये मोठे होते, आजोबा होते, प्रॉपर्टी तर अमाप आहे, मग त्यांचं मग इलेक्शन कमिशनचं वेबसाईट वगैरे ॲफिडेव्हिट वगैरे काढल्यानं लक्षात आलं की त्यांनी ते खोटं सर्टिफिकेट देऊन किंवा खोटेपणा करून ते मिळवलं. म्हणजे एकूणच त्यांची सेवेत येण्याची पद्धतच चुकीची आहे. त्याच्यावर मग मी माझ्या जे सोशल मीडियाचे अकाउंट्स आहेत त्याच्यावरून उघड करायला आणि तक्रारी करायला सुरुवात केली. आणि नंतर सगळ्याच गोष्टी एवढ्या उजेडात आल्या की अगदी मी ज्या ट्रॅकवर होतो ते बरोबर होतं. आणि त्यांना मग बरेच त्यांच्यावर आरोप लागले. दिव्यांगचं सर्टिफिकेट खोटं लागलं. त्याच्यानंतर त्यांनी नाव बदलून अनेक वेळा UPSCचे जेवढे लिमिट्स आहेत परीक्षा देण्याचे त्याच्यापेक्षा जास्त वेळा त्यांनी ते दिलं. हे लक्षात आलं आणि मग लबासनाने त्यांचं प्रशिक्षण पदच रद्द केलं आणि त्यांच्यावर मग FIR वगैरे दिल्ली पोलिसांमध्ये त्यांनी दाखल केलं. बरोबर. अशा रीतीने. आणि आता रिसेंटली पण अजून एक प्रकरण झालंय, रबाले पोलीसचे नवी मुंबईचे आहेत, तर ते अजून एक अँगल त्याच्यामध्ये ऍड झालाय. ते अँगल म्हणजे सवयीच त्यांचा येतो की कुठली गोष्ट सरळ करायची नाही, सगळ्या या अशाच प्रकारे गोष्टी मॅनेज करायची सवय लागली होती. आता ते सगळे फरार आहेत. आणि तेच रिसेंट रिपोर्ट होता की ते कंट्रीच्या बाहेर पळाले. नाही ते माहिती नाही मला, पण फरार आहे तेवढे 100%. पण याचाच अर्थ असा की जे मी केलं ते खरं तर सगळी ह्या प्रशासनाची जबाबदारी होती. बरोबर. जे माझ्या लक्षात आलं, मी सामान्य माणूस आहे, मी कुठेतरी झालं म्हणून मी बघितलं आणि हे चुकीचं हे माझ्या लक्षात आलं.
तेच मला सगळ्यांना सांगायचं की प्रत्येक वेळेला तुम्हाला RTI मध्ये माहिती मागायची गरज नसते. तर जे काही तुमच्यासमोर दिलेलं आहे, ज्याच्यासाठी गेली अनेक वर्ष आम्ही भांडतोय की शासनाने एवढी माहिती लोकांना द्यायची आहे की लोकांना माहिती अधिकारात अर्ज करायची गरज पडते. बरोबर. आणि ती दिलेल्या माहितीचा वापर नागरिकांनी करायचा. तुम्ही मालक आहात. नोकर किती खरं बोलतायत, किती खोटं बोलतायत, दिलेली माहिती खरी आहे की खोटी आहे, हे सगळं तुमची जबाबदारी आहे. ती जबाबदारी आम्ही पार पाडत असतो. माझ्या बाबतीत बरेच गैरसमज आहे की मी प्रत्येक वेळा RTI करतो. असं नाहीये. माहिती बऱ्याच म्हणजे करतो, नाही अशाला भाग पण प्रमाण कमी आहे. म्हणजे जसं RTI मध्ये लोक म्हणतात की आम्ही एवढे अर्ज केले म्हणजे आम्ही हुशार, अजिबात नाही. जे समोर आहे ते नीट वाचणं ह्याच्यामध्ये खरं तुमचं स्किल आहे. अर्ज देणं, अर्ज करणं हे सगळेच करतात, पण मिळालेल्या माहितीचं विश्लेषण करणं, बरोबर, त्याआधी तुमचा मेंदू व्यवस्थित असला पाहिजे. त्याला काय चुकीचं आहे ते कायदा नंतर शोधता येतो, पण तारतम्याने आधी कळतं की हे चुकीचं आहे, हे करू नये. बरोबर. राईट. तुम्ही आता हे म्हटलं RTI बद्दल बेसिकली तुम्ही सांगितलं. आपण सुरुवातपासून हे समजूया, म्हणजे लोकांना आपल्याला समजूया, आपल्या ऑडियन्सला, की RTI म्हणजे नक्की काय असतं आणि फाईल कसे करतात RTI. RTI फाईल करणं खरं तर खूप सोपं आहे. फक्त त्याला खरं तर फॉर्मची गरज नसते, परंतु आता काही फॉर्म्स आलेले आहेत त्याच्यामध्ये RTI करणं हे जास्त बरं असतं. पण त्याहीपेक्षा पुढे जाऊन गेल्या काही वर्षामध्ये अशी सोय झालेली आहे, काही मुंबई महापालिकेसारखा अपवाद वगळता, की ऑनलाईन RTIची सोय झालेली आहे. म्हणजे तुम्ही RTI online.महाराष्ट्रावर गेलात तर महाराष्ट्रातल्या सगळ्या डिपार्टमेंटकडे, आणि तेच गव्हर्नमेंटवर गेला तर केंद्राच्या डिपार्टमेंटकडे तुम्हाला RTI फाईल करता येतो. त्यासाठी लागणारी 10 रुपये फीसुद्धा ऑनलाईनच भरता येते, आणि बऱ्याचदा माहितीसुद्धा तुम्हाला ऑनलाईन येते. क्वचित जर जास्त फी असेल तर मग तुम्हाला ती वेगळी फी भरावी लागते. अदरवाईज हल्ली बऱ्यापैकी माहिती त्याच्यावर म्हणजे आता सांगाडा बनवून ठेवला आहे. तर लोकांनी किती मागायची माहिती आणि कशी मागायची, ती मिळते की नाही, हा नंतर आणखी तपशिलाचा भाग. पण RTI सोपं करणं सोपं आहे. तेच तुम्ही म्हटलं की सोपं आहे करणं, पण असं खूप वेळा झालंय, आपण पण मीडियामध्ये ऐकले की कुठले RTI जे फाईल केले त्यांचे म्हणजे त्यांची आन्सर्स नाही आले. तसं होतं. परंतु हे जे घडतं ना, आन्सर्स आली नाही, हे फार कमी प्रकारामध्ये घडतं. बऱ्याचदा जे लोक माहिती मागतात ती स्वतःची असते. ओके. तर एक लक्षात घ्या, आता महाराष्ट्रामध्ये 1 लाख माहिती अधिकाराचे अर्ज अपील प्रलंबित आहेत जवळपास. याचा अर्थ कमीत कमी 2 लाख लोकांनी तरी केले असतील अर्ज. किती वेळ लागतो याला? माहिती 30-35 दिवसात येते तुम्हाला, परंतु अर्ज करणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. त्यामुळे आणि काही माहितीची तर अर्ज करायची पण गरज नसते, ती तुम्हाला दिसत असते, ती फक्त वाचायची असते. परंतु तरी अर्ज केल्यानंतर जर फारच इतरांची कोणाची माहिती नसेल तर ती नॉर्मली मिळते. तुम्ही IAS अधिकाऱ्यांचं बोलत होतो आपण, तर काल परवा दिवशी पण तुम्ही अजून एका IAS अधिकारी किंवा फॉर्मर IAS अधिकारी बद्दल ट्विट केली. तर तुमची एकूणच असं बघू शकतो आपण की IAS अधिकाऱ्यांवरती तुमची चांगली नजर आहे. नाही, याचं कारण असं आहे की सुरुवातीला सुद्धा मी राजकारण्यावर टीका करायचो, परंतु व्हायचं असं की राजकारण हे पहा, आपलं हे जे ऍडमिनिस्ट्रेशन भारताचं किंवा संपूर्ण लोकशाहीचं आहे ते चालवतात ते IAS IPS अधिकारी. बरोबर. कुठल्याही राजकारण्याच्या स्वतःच्या सैन्य कुठलीही ऑर्डर निघत नाही. ती ऑर्डर निघते हे IAS IPSच्या सैन्यच निघते. म्हणून त्याने एवढं संरक्षण दिलं की ते राजकारण्याला सुद्धा नाही म्हणू शकतील. जर काही चुकीचं असेल तर त्यांना काढणं सोपं नाही, ते फार राष्ट्रपतींपर्यंत प्रकरण जातं. मग हे ते करत का नाहीत? तर जे लोकशाहीचे जे 4 खांब आहेत त्यांनी एकमेकावर अंकुश ठेवायचा, त्यांनी म्हणून त्यांना संरक्षण दिलंय. प्रत्येक याच्यामध्ये ज्युडिशियरीला संरक्षण आहे, पत्रकारांना संरक्षण आहे, ऍडमिनिस्ट्रेशनला एक्झिक्युटिव्हला संरक्षण आहे, राजकारण्यांना संरक्षण आहे, प्रत्येकाच्या आपापल्या मर्यादा बघून. त्या संरक्षणाचा गैरफायदा घेऊन सगळ्या यंत्रणा एकत्र झाल्या, एकमेकाशी संगनमत केलं. आता तुम्हाला एक साधं उदाहरण म्हणजे पुण्यातल्या महाराष्ट्रातल्या लोकांना पटेल असं देतो. प्रत्येक वेळेला भ्रष्टाचार झाला की आपण राजकारण्याकडे बोट दाखवतो, मंत्री अमुक तमुक बोट दाखवतो. आता महाराष्ट्रातल्या बहुतेक महापालिकांमध्ये गेले 3-4 वर्ष राजकारणी नाही, ते ऍडमिनिस्ट्रेशन आहे. म्हणजे सगळं IASच्या हातात आहे. प्रमाण भ्रष्टाचाराचं दुपटीपेक्षा जास्त वाढलंय. मग खरे भ्रष्टाचारी कोण आणि राजकारणी भ्रष्टाचारी का होतात? तर हे त्यांना संगनमत करतात म्हणून. बरोबर. त्यांना प्रचंड संरक्षण आहे IAS अधिकाऱ्यांना.
पण राजकारण्यांना तसं बघितलं तर मग लगेच लोकांच्या समोर जावं लागतं, दर 5 वर्षांनी परीक्षा द्यावी लागते. हे एकदा नोकरीत चिकटली की आयुष्यभर असतात. त्याच्यामुळे यांच्यावर जास्त नजर ठेवणे गरजेचं आहे. कारण हे जर नीट वागले, त्यांना प्रचंड संरक्षण आहे, अमाप संरक्षण आहे. फक्त एक बरं झालं म्हणजे त्याचं क्रेडिट मी घ्यावं की नाही मला कळत नाही, परंतु गेल्या काही वर्षात मी सुरुवात केल्यापासून लोक IAS अधिकाऱ्यांबद्दल बोलू लागले. बरोबर. म्हणजे पूर्वी त्यांना कसं बोलायचं, ते एवढी मोठी परीक्षा पास देऊन आले वगैरे, सगळं जो त्याच्या भोवतीचं हे कवच कुंडल होती ती आता गळून पडल्यासारखी अवस्था आहे. आता लोक उठून सगळं आरोप करायला सुरुवात करतात. बरोबर. करप्शनचं तुम्ही बोलला IAS अधिकारी, कालच एक न्यूज रिपोर्ट होता की एक IAS अधिकारी कपल आहे बेसिकली, तर त्या UP साईडचे, त्यांच्यावर त्यांनी 10 करोडची ब्राईब मागितली. तर ती म्हणजे एकच असेल बहुतेक, एकच ब्राईब मागितली त्यांनी. असे खूप सारे केसेस असतील. हो, खूप सारे केसेस असतील. मग आपण IAS अधिकाऱ्यांवरती अंकुश ठेवण्यासाठी काहीतरी बॉडी निर्माण केली पाहिजे ना. त्या बॉडीज आहेत, परंतु पुन्हा एकदा मी त्याच्याकडे जाईल की हे जे त्यांनी संगनमत केलंय ना, त्याच्यामुळे सगळा घोटाळा झालेला आहे. होतं कसं की हळूहळू कायद्यामध्ये थोडे बदल केले त्यांनी, जे आपल्या लक्षात पण आले नाही. उदाहरणार्थ, पूर्वी असं व्हायचं की IAS अधिकाऱ्यावर प्रामुख्याने जे वचक असायचं सेंट्रल व्हिजिलन्स कमिशनचं असायचं. नंतर गेल्या 5-10 वर्षात परिस्थिती बदलली आणि सेंट्रल व्हिजिलन्स कमिशननं असं म्हणायला लागलं की आम्ही फक्त केंद्राच्या सेवेत जे लोक आहेत त्याच IAS अधिकाऱ्यांच्या तक्रारी ऐकणार, आणि इकडच्या म्हणजे राज्याच्या सेवेत आहेत त्यांच्या विरुद्ध तक्रारी करायची झाली तर त्याची राज्य शासनाची म्हणजे मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांची परवानगी लागते, आणि मंत्र्यांची सुद्धा प्राधिकार म्हणून. आता प्रश्न असा येतो की हे जे राज्यातले अधिकारी आहेत ते मंत्र्यांशी संगनमतानंच भ्रष्टाचार करतात. बरोबर. तर त्यांच्या विरुद्ध परवानगी मागावी तर ती मिळत नाही, केंद्र त्यांच्यावर कारवाई करत नाही, आणि त्यांच्यावर एवढं घटनेनं प्रोटेक्शन दिलेलं आहे की त्यांना काढणं हे सोपं सुद्धा नाही. बाकी मग लोकपाल वगैरे लोकायुक्तांना अजूनही तसं काही अर्था फारसा नाहीये. त्यामुळे त्यांच्यावर कारवाईच्या यंत्रणा आता कमकुवत करून त्यांनी ठेवल्या, आणि त्याच्याकडे आपण सामान्य माणूस म्हणून आणि आपले जे लोकप्रतिनिधी आहेत राजकीय, त्यांनी दुर्लक्ष केलं, जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं, आणि त्याचे परिणाम आता आपण बघतो. कुठलाही अधिकारी पेपरमध्ये येणाऱ्या बातम्यांना अजिबात घाबरत नाही. त्याला माहिती आहे काही होणार नाही, आज बातमी आली, लोक वाचतील, उद्या परत त्यांना माझ्याकडेच यायचं आहे. त्यामुळे आता लोकांनीच, आता आमचे काही कार्यकर्ते सुरुवात झाली की ते आता अधिकाऱ्यांना घाबरत नाही. आता ज्या एक बरं झालंय की लोक व्हिडिओ वगैरे काढायला लागलेत बेधडकपणे. हे परिणामी की आपल्याला आपण मालक आहोत हे समजायला 70-80 वर्ष लागली. म्हणजे हे फार पूर्वी घडायला पाहिजे होतं. अजूनही सरकारी नोकर जे विशेषतः वरिष्ठ आहेत त्यांचे दरवाजे बंद असतात, आज जाताना परवानगी घ्यायला लागते, ते येऊ देतीलच याची गॅरंटी नाही. ती परिस्थिती बदलली पाहिजे. लोकांना वाटलं पाहिजे की हे आपले नोकर आहेत. म्हणजे ब्रिटिश गेले, परंतु ब्रिटिशांची जी काही पद्धत होतं कामाची अधिकाऱ्यांची ती यांनी कधी मोडू दिली नाही, आणि राजकारण्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. त्याचा परिणाम आपण आज भोगतोय. अजून एक त्याच्यावरती क्रिटिसिझम होतं की त्यांनी एक एक्झाम देऊन ते लोक क्वालिफाय होतात किंवा IAS ऑफिसर बनतात. आता केपेबिलिटी त्या एका एक्झाम वरती केपेबिलिटी किती जज करता येते का माणसाची, हा आणखी वेगळा मुद्दा आहे त्याच्यामधला. म्हणजे एक्झाम देऊन ते होतात याला काही मी फारसं महत्व मानत नाही. मग एक्झाम देऊन डॉक्टर पण होतात, इंजिनियर पण होतात, मग त्यांना का नाही तिथे केलं जात. बरोबर. आता माझं असं मत झालं त्याच्यामध्ये काही एथिक्स सारखे काही पेपर्स असतात ज्याच्यामध्ये आता ते UPSCचं मोठं हे असतं, पण त्या सिस्टीमलाच यांनी मग शेवटी रट्टा मारून येणारे ना ते परीक्षेत पास होऊ लागले. आणि त्यानंतर त्यांची कोचिंग क्लासेसची दुकानं निघाली, मग ते त्यांच्या फी, मग त्याच्यातून कशा पद्धतीने मॅनेज करतात माहिती नाही. शिवाय मग जे वेगवेगळे दाखले मिळतात OBC आणि इतर त्यांचं किंवा अपंगत्वाचं, त्याच्यामधलं खोटेपणा, आणि यांची एक वेगळी कम्युनिटी नंतर तयार होते, आणि ती कम्युनिटी एकमेकाला आयुष्यभर वाचवत राहते. बरोबर. कम्युनिटी तुम्ही बोलला, एक IAS ऑफिसर किंवा IPS ऑफिसर ह्याच्यामध्ये आपण एक नेपोटिझम पण बघितलं खूप वेळा की त्यांचेच पेरेंट्स म्हणजे आई वडिलांचेच म्हणजे नाही पेरेंट्स नेपोटिझम हा एक वेगळा भाग झाला, कारण त्यांना त्याच्यातलं म्हणजे ट्रिक जी आहे ना ती माहिती झालेली असते. याच्याशिवाय IAS आणि हे जे वरिष्ठ सिव्हिल सर्वंट्स असतात त्यांच्या परीक्षा होतात, बॅचेस असतात. त्या बॅचेस मधले लोक भारतभर कुठेही जातात, प्रत्येकाला केडर मिळतं, त्या केडरमध्ये जातात. परंतु एक त्यांच्यामध्ये सर्वसामान्यपणे प्रथा आहे की आपल्या बॅचचा जर माणूस असला कुठल्याही राज्यामध्ये तर त्याला मदत करायची.
मग ती एक वेगळी जाती व्यवस्था तिथं तयार होते. मग दुसऱ्या बॅचचा पर्यंतच आपल्याच केडरचा असला तर मग त्याला आणखी थोडं संरक्षण द्यायचं. ही जी व्यवस्था झाली नाही फार घातक आहे. कारण त्याच्यामुळे आपल्याला भ्रष्टाचार इथं दिसतो, पण याच वेळेला तो दुसऱ्या राज्यात झालेल्या माणसाचाही भ्रष्टाचार इकडे तो पाठीशी घालत असतो. बरोबर. मग हे वेगळ्या प्रकारची जी सिव्हिल सर्व्हिसेस मधली जाती व्यवस्था आहे ना, ही आणखी वेगळ्या प्रकारची. त्याच्याकडं अजूनही कोणी फारशा याने बघितलेलं नाही. पण मला वाटतं आता ज्या पद्धतीनं मी अटॅक केल्यानंतर लोक पुढे यायला लागलेत, या जाती व्यवस्थेलाही लोक उद्यापासून म्हणजे काही दिवसांनी म्हणजे तोंड द्यायला लागतील, विरोध करायला लागतील. करप्शन बद्दल आपण बोललं तर तुम्हाला काय वाटतं कुठली अशी जी गव्हर्नमेंट बॉडी आहे ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त करप्शन आहे? हे पाहिजे सापेक्ष असतं. म्हणजे एखाद्या प्राधिकरणाचं बजेट लाख रुपयाचंच आहे आणि तिथे समजा 10,000चा भ्रष्टाचार झालाय तर तो झाला 10% भ्रष्टाचार. परंतु एखाद्या प्राधिकरणाचं 10 कोटीचं बजेट आहे आणि तिथे 1 कोटीचा भ्रष्टाचार झाला तरी तो 10%चाच. परंतु मग म्हणजे ह्याचं असं म्हणता येत नाही की तिकडे जास्त आणि इकडे कमी आहे. आणि भ्रष्टाचाराचे वेगवेगळे प्रकार आहे. केवळ पैसा खाणं हाच भ्रष्टाचार नाही, तर कामं होऊ न देणं, आपली नेहमीची व्यवस्था मोडकळीस आणणं, लोकांना विनाकारण त्रास देणं किंवा ओळखीतनं कामं करणं बेकायदा, हाही भ्रष्टाचारच आहे. बरोबर. त्याच्यामुळे कुठलं खातं कमी आणि कुठलं हा नेहमी विचारला जाणारा प्रश्न आहे. पण तसं सरळ उत्तर नाहीये त्याचं. रेव्हेन्यूमध्ये काय दिसतं जास्त, कारण रेव्हेन्यूचं त्यांचा रेव्हेन्यूच मोठा आहे. पण आरटीओ वाला जास्त महत्वाचं वाटतं आपल्याला, कारण आपण जाताना त्याने 500 रुपये मागितले की आपल्याला हे खातं किती भ्रष्ट आहे असं वाटतं. दिसतं ते भ्रष्ट आहे असं वाटतं, जे दिसत नाही ते त्याहीपेक्षा भ्रष्ट असतं. परंतु बऱ्याच आरोग्याचा भ्रष्टाचार हा सगळ्यात मोठा भ्रष्टाचार म्हणता येईल, कारण तुम्ही लोकांच्या जीवाशी खेळून तो पैसा खाताय. त्यामुळे असं कुठलं डिपार्टमेंट कमी आणि कुठलं जास्त. जर पुण्याचं आपण स्पेसिफिक बोललं तर नाही, सगळीकडे तेच आहे. तुम्ही कशाला मानाल त्याच्यावर. पुन्हा तेच मी मगाशी म्हणलं, लाख रुपये बजेट आहे आणि 10 कोटीचं आहे. त्याच्यामुळे तिथं 10 लाखाचा भ्रष्टाचारी तेवढाच महत्वाचा आहे. बरोबर. तिथं कदाचित तो गरिबाशी संबंधित असेल जास्त. म्हणजे रेशन कार्ड देताना 5-50 रुपये मागणं आणि दुसरं काहीतरी मोठं 10 कोटीची प्रॉपर्टी सोडवताना 5-50 लाख मागणं. आता ते 5-50 लाख वाल्याच्या दृष्टीने हा मोठा भ्रष्टाचार, रेशन कार्डच्या वाल्याच्या दृष्टीने तो काय 50 रुपयाचा असेल तो मोठा भ्रष्टाचार. बरोबर. त्याला असं कुणी क्वांटम त्याचा निश्चित करता येणं, क्वांटिफाय करणं अवघड आहे त्याच्यामध्ये. बरोबर. एक करप्शनच्या सेम मला पण एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे. एक मी पोलीस अधिकाऱ्याला भेटलो होतो, आता महिना वगैरे झाला असेल, तर आम्ही म्हणजे बोलत होतो, चर्चा करत होतो सहजच. तो म्हणला की तुम्हाला फक्त आमचं करप्शन दिसतं, तुम्हाला म्हणजे आता फक्त जे आम्ही दिसतो, आम्ही म्हणजे लोकांच्या नजरेमध्ये आहे, पोलीस अधिकारी किंवा असो, आम्ही असो म्हणजे पोलीस अधिकारी असो किंवा ट्रॅफिकवाले असो, आम्ही नजरेत आहे लोकांच्या म्हणून दिसतं. पण तुम्हाला बाकीचे जे दिसत नाहीत त्यांच्यामध्ये तुम्हाला माहिती नाही किती करप्शन चालू आहे. तुम्ही म्हणता की फक्त पोलीसवालेच फक्त करप्ट आहेत, असं नाही. त्यांचं बरोबर आहे ते. आणि होतं काय की आपल्याकडे सिस्टीम ह्या पूर्णपणे इतक्या चुकीच्या वापरल्या जात आहेत ना. मध्यंतरी एका म्हणजे झाली त्याला काही वर्ष, एका आरटीओ अधिकाऱ्याने सांगितलं होतं की आम्ही आमच्या जे कॉन्स्टेबल आहेत त्यांना टार्गेट देतो की महिना एवढा दंड जमा झाला पाहिजे. अरे तुम्ही टार्गेट त्यांच्या कामाचं द्या ना, ज्या कामासाठी नेमलंय, ट्रॅफिक नियमन करणं वगैरे याचं टार्गेट द्या. म्हणून ते मार्च एंडिंगला आपण गर्दी पैसे किती मिळवायचे, इतका दंड झालाच पाहिजे. मग तो बिचारा नाही असता, तो कुठेतरी कोपऱ्यावर लपतो आणि मग लोकांना सिग्नल तोडायला भाग पाडतो, कारण त्याला तिकडे टार्गेट पूर्ण करायचं असतं. अर्थात त्याच्यात आणखी उद्योग करणारे बरेच आहेत, पण ही सिस्टीमच चुकीची आहे. टार्गेट कशाचं देताय तुम्ही? तुम्हाला ज्या कामासाठी नेमलाय त्या कामाचं टार्गेट द्याल, त्या रेव्हेन्यू गोळायचं करायचं टार्गेट द्याल. हे काय द्यावं लागतं, तर त्यांना आणखी वर ते पोहोचवायचं असतं. म्हणजे जोपर्यंत मी नेहमी म्हणतो, IAS IPS ऑफिसर प्रमाणेच जर या राज्यातले 1 नंबर पोझिशनवर असणारे म्हणजे मंत्री, कॅबिनेट मंत्री, मुख्यमंत्री वगैरे हे सुधारले ना, कारण 1 नंबरचा माणूस चांगला राहणार स्वच्छ, बाकी खाली सिस्टीम माझी आपोआप नीट होते, जे आपण दिल्लीमध्ये पण बघितलं. बरोबर. आता तुम्हाला कशी स्थिती वाटते महाराष्ट्रातली? नाही काय नाही, वर्स्ट आहे. तुम्ही आता आपण जरा सिटीमध्ये तरी काय झालंय, आता पगार वगैरे वाढल्यामुळे भ्रष्टाचाराचं आता थोडंसं प्रमाण बदललंय. म्हणजे आता तुम्ही आता त्या
ऑनलाईन अर्थात हा कदाचित मी ग्रामीण भागामधून आल्यामुळे तसं वाटत असेल. पूर्वी ब्लॅकची तिकीट विकणं हा गुन्हा होता, बरोबर. माहिती आहे तुम्हाला. हम्म. पण आता त्या ब्लॅकमेलिंगचं ऑनलाईन झालं. हो हो, आता 30 रुपयाचं तिकीट आपण 150 रुपयाला घेतो. कॉन्सर्ट आपल्या- बघितलं आपण. आपल्याला तो भ्रष्टाचार दिसत नाहीये. हम्म. किंवा आता जर तुम्ही ह्या गाड्या बुक करतात ऑनलाईन उबर ओला, हम्म. त्यांच्याकडे लवकर गाडी यावी म्हणून टिप द्यायची प्रथा झाली. बरोबर. त्यांच्या पैशाच्या व्यतिरिक्त 30 रुपये पण 50 रुपये टिप दिली की गाडी लवकर येते. हम्म. याला भ्रष्टाचार म्हणायचं की नाही म्हणायचं? तुम्ही तुमच्या व्यवसायाचे पैसे घ्या, सेवेचे पैसे घ्या, इथपर्यंत ठीक आहे. म्हणजे आता विमानांचं पहिल्या दिवशी जर तुम्ही बुकिंग केलं तर भाडं कमी, सगळ्यात शेवटी केलं तर 5,000चं भाडं 30-35 हजार रुपये होतं. हे जे तिकीट पूर्वी संपली कमी आणि उरलेल्या तिकीटाचं ब्लॅकमेलिंग व्हायचं, तसाच हा प्रकार आहे. फक्त त्याचा आता काय म्हणू त्याला कमर्शियलायझेशन किंवा हम्म. कॉर्पोरेटायझेशन झालं. त्याच्यामुळे आपल्याला ते ठीक आहे, आता टाय आणि सूट आणि याच्यावर घेतात ते, त्यामुळे आपण त्याला ब्लॅकमेलिंग म्हणायला तयार नाही, एवढंच. बरोबर. सर तुम्ही फक्त पूजा खेडकर नाही तर बाकीचे पण प्रकरण तुम्ही म्हणजे उघडकीस आणले भरपूर किंवा बोलले. बोलला त्यांच्याबद्दल. तर पॉशा एक खूप मोठं प्रकरण झालं होतं पुण्यामध्ये, त्याच्याबद्दल तुम्ही बोलला होता. तर स्पेसिफिकली आपण जर पॉशाबद्दल बोलायचं गेलं तर अजूनपर्यंत 9 जण जेलमध्ये आहेत. जो मुलगा होता, जो मायनर होता, त्याची आई रिसेंटली रिलीज झाली आहे जेलमधून, बेलवरती आहे. आणि त्याचे वडील वगैरे अजून सध्या सगळे जेलमध्ये आहेत. पण त्याचं असं कन्क्लुजन नाही आले अजून काही केसमध्ये. त्याच्या काल परवाच एकदा मॉडर्न कॉलेजमध्ये बहुतेक पुणे पोलीस कमिशनर बोलले की आम्ही त्याचा चांगला पाठपुरावा केला म्हणून अजूनपर्यंत सगळे जेलमध्ये आहेत. तर तुमचं काय म्हणणं आहे याच्यावरती? चांगला पाठपुरावा केला त्याच्याबद्दल अभिनंदनच केलं पाहिजे, पण तसाच पाठपुरावा सगळ्या केसेसमध्ये का होत नाही एवढाच प्रश्न आहे, बाकी काही नाही त्याच्यामध्ये. आणि पोर्शे केसमध्ये काय झालं, सुरुवातीला ऍक्सिडेंटच्या पलीकडे जे होत गेलं ना, त्यानंतर मग काही जण सापडणं, मग त्यांचे ड्रग रॅकेटमध्ये हात असणं, मग त्यांचं ब्लड बदलण्यामध्ये हात असणं, म्हणजे ते गुन्ह्याचे प्रकार बदलत गेले. बरोबर. केवळ ऍक्सिडेंट झाला म्हणून ते 9 महिने आतमध्ये नाहीत, मग त्यांच्या त्या महाबळेश्वरच्या जमिनीची प्रकरणं निघाणं, असं अनेक गुन्हे त्याच्यामध्ये समाविष्ट गेले. ते गुन्हे वाढत गेले म्हणून ते आत आहेत. केवळ ऍक्सिडेंट झालाय म्हणून ते आतमध्ये नाहीये. तर इतर जे गुन्हे होते ते त्या ऍक्सिडेंटमुळे बाहेर पडले. हा त्याच्यातला प्रकार आहे. आता ऍक्सिडेंट केला तो मुलगा तर ऑब्व्हियसली तो बाहेरच आहे, तो त्यावेळेस मायनर होता, 17. तर तुम्हाला काय वाटतं, म्हणजे अशी रिसेंटली एक पेटिशन टाईप ऑफ निघाली होती की 16 वर्षाला लिमिट करावी मायनरसाठी, म्हणजे 18 नको धरूया, म्हणजे काहीतरी मेजर क्राईम असला तर 16 मध्ये आपण, म्हणजे 16 पासून कन्सिडर करूया, म्हणजे अल्पवयीन मुलं आहेत त्यांना. तुम्हाला काय वाटतं त्याने काय होईल? मला नाही वाटत त्याने काय फरक पडेल असं. मुळात जर तुमच्या कायदा सुव्यवस्था आणि आई वडिलांचे संस्कार या गोष्टी जर नीट असतील तर मग काय त्या 2 वर्षाच्या टप्प्यातली मुलं सापडणार नाही, तेवढंच होईल ना. बरोबर. 16 नंतरची. पण 16च्या खालच्यांचं होत नाही असं आहे का? आता तुम्ही बघितलं, आत्ता जरी गाडीवर गेला तुम्ही या फर्ग्युसन रोडवर, तुम्हाला 50 पोरं दिसतील जे 10-12 वर्षाची पण वाटत नाही, 14 वर्षाची, ती सुद्धा गाडी घेऊन फिरताना दिसतील. त्याच्यात तर कोयता गँगवाल्यांचे सुद्धा 14-15 वर्षाचे. त्यामुळे हा वादाचा विषय, याच्यात काही शंका नाही. पण आहे 18 तर राहू द्या, त्याने काय फरक पडणार आहे? 16 केलं काय फरक पडेल? म्हणजे त्याला शिक्षा होईल एवढंच, त्या एकट्यालाच. म्हणजे पुढं काय त्याच्यात एकूण सिस्टीम सुधारणार आहे का? आता आपलं साधं उदाहरण आपण पुण्यामध्ये देतो, जंगली महाराज रस्ता 50 वर्ष तसाच आहे, पण शेजारी त्याच्या पलीकडे झालेला रस्ता 5 महिन्यामध्ये उकडतोय ना. सिस्टीम मध्ये फरक कधी करायचा ना. बरं, हे कशामुळे झालं? आता हे उदाहरण जरी वेगळं असलं, म्हणजे हे लोक म्हणतात की आम्हाला कमी पैशामध्ये काम करावं लागतं, तसं नाहीये. तुम्ही स्पेसिफिकेशन दिलं की त्या कामाची व्हॅल्यू लोक ठरवून टेंडर भरतात. त्यांनी त्यावेळेस स्पेसिफिकेशन दिलं होतं, त्या स्पेसिफिकेशन प्रमाणे काम झालं म्हणून तो रस्ता चांगला आहे. तिथं भ्रष्टाचार झाला नाही म्हणून चांगला अशातला भाग नाही. त्या स्पेसिफिकेशन नुसार तसं काम झालं, हे आपण लक्षात घेत नाही. हा प्रॉब्लेम आहे. प्रत्येक ठिकाणी पैसा हाच मुद्दा नसतो.
तुम्ही जर प्रत्येक वेळेला जी स्पेसिफिकेशन आहे ती जर 3 आणि 4 महिन्यात रस्ता उकडावी अशी देणार असाल आणि त्याच्याकडे कोणी लक्ष देणार नसेल तर असंच होत राहणार. सर, आपण तुमच्याकडे स्पेसिफिकली आलो तर तुम्ही आरटीआय ऍक्टिव्हिजम कधीपासून सुरू केलं? मी ऍक्टिव्हिजम सुरू केला फार वर्षापूर्वी, म्हणजे ज्यावेळेस पत्रकारचा होतो तेव्हापासूनच. अच्छा. म्हणजे त्यावेळेलाही आम्ही अर्थात स्वराज्य होतं त्यावेळेला, आणि त्यावेळेला पत्रकारितेमध्ये आमचे संपादक मोसे साठे, लीलाताई परुळेकर यांनी आम्हाला प्रचंड स्वातंत्र्य दिलं होतं. मग त्याच्यामध्ये आम्ही काही गोष्टी उघडकीला आणल्या, त्याच्यातून बरीच गोष्टी घडल्या, काही बँकांवर काढल्या आम्ही काय, आणि त्यावेळेला आम्हाला कायद्याचा आधार घ्यावा लागत होता. परंतु जसं आरटीआय आला तर तसं मात्र मग माहिती मिळण्यामध्ये थोडीशी सुधारणा झाली आणि मग त्याचा वापर आम्ही जास्त करायला लागलो. असं कुठला स्पेसिफिक इन्सिडेंट आहे का तुमच्याकडे की ज्याच्याकडून तुम्ही आरटीआय वापरून तुम्ही खूप काही उघडकीस आणलं आणि त्याच्यामुळे लोकांचे फायदे झाले? असे शेकडो उदाहरण आहेत, किती देऊ. आता मुळात आता माझ्या दृष्टीने सगळ्यात काही IAS काढलं, त्याच्यातला आरटीआयचा वापर नव्हता, पण त्याच्यामुळे लोक आता बोलायला लागले, लोक सबल झाले. हा एक मुद्दा आहे. एक पुण्यामध्ये एक छोटंसं उदाहरण म्हणून एकच देतो, कारण तशी म्हणजे बेसिकली मी जे त्याच्या आरटीआयच्या आधी केलं त्याच्यामध्ये जी केस केली त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने जे नियम ठरवून दिले की कुठलंही आरक्षण कुठल्याही परिस्थितीमध्ये अगदीच गरज नाही तोपर्यंत बदलायचं नाही. मग ते शाळेचं असो, खेळाचं मैदान असो, गार्डन असो, काही असो. तो माझ्या दृष्टीनं खूप मोठा निर्णय माझ्यासाठी होता, कारण त्याच्यात मला खूप त्रास पण झाला होता. पण शेवटी सुप्रीम कोर्टाने हे मान्य केले की कुठलंही आरक्षण रद्द करणं किंवा, कारण ते लोकांची ती गरज आहे हे आपल्याला लक्षात येत नाही, आणि ते आरक्षण रद्द झालं आणि सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आली. दुसऱ्या एका प्रकरणामध्ये मी कोर्टामध्ये गेलो. एक महाराष्ट्रातले बरेच मोठे नेते पण होते पुण्यामध्ये, त्यांनी काही जागा अशा विदाऊट टेंडर घेतल्या होत्या. मग टेंडरशिवाय जागा देऊ नयेत कुणालाही. पण पूर्वी प्रथा काय होती की एक ठराव करायचे आणि ₹1 भाड्याने जागा कोणालाही देऊन टाकायची. ती प्रथा बंद करण्यासाठी मी कोर्टात गेलो. कोर्टाने ऑर्डर दिली आणि त्यानंतर फक्त पुण्यासाठी म्हणून एक जागा वाटप नियमावली तयार झाली. म्हणजे पूर्वी जे कुणी उठून जागा घेत होतं त्याला खीळ बसली आणि मग आता टेंडरशिवाय जागा दिली जाते. अर्थात त्याच्यातूनही मार्ग काढायचा प्रयत्न करतायत, पण जे पूर्वी असं सर्रास सगळं लुटलं जायचं ते थांबलं. आणि तो निर्णय संपूर्ण भारतामध्ये, तो नियम फक्त पुण्यामध्ये आहे. इतर महापालिकामध्ये लावण्याचा मी प्रयत्न करतोय अजून, पण पुण्यामध्ये ती नियमावली आता अस्तित्वात आहे. सर, 2-3 दिवस आधी तुम्ही एक ट्विट केली अशी की तुम्हाला एक धमकी आली आहे, तुम्ही नीरज गायवाल प्रकरणामध्ये. गायवाल प्रकरणात नाही आली मला, ती आली ती IAS काढलं होतं ना त्याच्यामध्ये. ओके. गायवाल कदाचित मला ओळखत नसावी त्यामुळे त्यांनी डेअरिंग केलं. मी फक्त ते लोकांना सांगितलं, मी काय त्याच्यावरती हे असं होत राहतं. तुम्ही जे काम करताय ते काही कोणा तुम्हाला सांगितलेलं नाही आणि सगळेच तुम्हाला ओळखत असेल अशा भ्रमात येत आहे. पण ज्यांनी फोन केला त्यांना कदाचित विजय कुंभार माहिती नसावा, म्हणून मी फक्त आपल्या लोकांच्या माहितीसाठी म्हणून टाकून दिलं. ते त्या धमकीनं विचलित झालो किंवा पोलीस प्रोटेक्शन घेऊन हिंडतोय अशातलाही भाग नाही आहे. माझं काम चालू आहे त्याच्यामध्ये. अजून कुठली केस मी तुम्हाला धमकी आली? अशा बऱ्याच धमक्यांचे प्रकार असतात, बरेच जण असं असतात. आताही काही जण असे आहेत की ज्यांच्यामुळे 2-3 बिल्डिंग माझ्यामुळे पडू नयेत. ते लोक मला भेटतात, काय विजयराव आपण मित्रांना चहा घ्यायचा का घ्यायचा, पण त्या जागेचे टेंडर काढायचा का तर नाही. मग ते ज्यांनी चुका केल्या त्याला शिक्षा द्या मग टेंडर काढा. वेगळ्या प्रकारे ती धमकीच असते. आपल्याला धमकी म्हणजे आता काही येऊन पटकन कानाला रिव्हॉल्वर लावणं ह्याला धमकी म्हणत नाही, कारण तेवढी आता कोणाची हिंमत पण आहे. ते माझ्या वतीत आता थोडंसं मला वाटतं अवघड पण आहे. पण हे पहिल्यापासून येत राहतात आणि धमक्यांचे निरोप घेऊन येणारे तुमच्या जवळचेच असतात. त्यामुळे फार काही करता येत नाही. एक्झाम्पल आहे ना काहीतरी? नको, जाऊ दे. सर, अजून आपण आरटीआय बद्दलच बोलत होतो. तर तुम्ही ऍक्टिव्हिजम सुरू केलं ते आहे, पण अजून एक आहे की तुम्ही थोड्या दिवसांसाठी आप सोबत पण आहे. अजूनही आहे मी, पण ते ऍक्टिव्ह फारसा नाही एवढंच काही. ते अजूनही मी आपचा उपाध्यक्ष आहे. माझे अरविंद केजरीवालांची ओळख हे फार जुनी आहे, म्हणजे 2000ची. ओके. म्हणजे माहिती अधिकारातलं पहिलं जे राष्ट्रीय संमेलन घेतलं ते मी पुण्यात घेतलं होतं. त्याच्यामध्ये 27 राज्यामधले 132च्या आसपास लोक आले होते आणि त्याच्यामध्ये अरविंद केजरीवाल होते, मनीष सिसोदिया होते, प्रशांत भूषण होते, अण्णा हजारे होते, अरुणा रॉय होत्या, मेधा पाटकर होत्या,
शैलेश गांधी होते, असे सगळे त्यावेळेला इथं पुण्यातच घेतलं होतं मी, त्यावेळेला आले होते. आणि त्यानंतर अण्णांची ओळख सुद्धा मीच करून दिलेली आहे. आता अण्णा हजारे ते ओळखत नव्हते, ओके. म्हणजे मीच त्यांना अण्णा हजारेंकडे घेऊन गेलो होतो. पण नंतर मग थोडंसं त्या आंदोलनाच्या दरम्यान काहीतरी बिनसलं, कुठे बिनसलं, कुणी केले काही उद्योग माहिती नाही, पण मी थोडासा दोघांपासूनही लांब गेलो होतो. आणि नंतर मग त्यावेळेला हे अरविंद केजरीवालांचं माझं बोलणं व्हायचं. ते म्हणायचे की आपण हातात सत्ता घेतल्याशिवाय काही होणार नाही. त्यांनी ते लपवलं नव्हतं, आमच्यापासून तरी रादर लपवलं नव्हतं. म्हणजे त्यांच्या ऑलरेडी माइंड मध्ये होतं की सत्ता आहे. आणि ते आमच्याही मनात होतं की आपण त्यांना विनंती करणार, अर्ज करणार, कोर्टात जाणार, मग बदल होणार. त्यापेक्षा आपणच बदल करण्यासाठी उभं राहिलो तर काय वाईट आहे. म्हणजे हे 2002 ची गोष्ट आहे आणि हे 2005-6 ची गोष्ट आहे. म्हणजे 2011ला हे झालं, हे चालू. त्याच्या आधी आम्ही आरटीआय मध्येच काम करत होतो. म्हणजे अण्णांचं आंदोलन असेल वगैरे, ते फाईल नोटिंगचं वगैरे, ते मी अरविंद केजरीवाल हेच हाताळत होतो आम्ही. बरोबर. तुमचं अरविंद केजरीवाल यांच्याबद्दल असेसमेंट काय आहे? की प्रामाणिक माणूस आहे, म्हणजे ते मी गॅरंटीने सांगेन. आता माझे पक्ष म्हणून काही अजूनही आतमध्ये थोडे असेल, पण अत्यंत प्रामाणिक, दिशा निश्चित ठरलेला. हे पण एकदा तुम्ही सत्तेत गेलात ना की आरोप प्रत्यारोप आता जरा जास्त होतोय, म्हणजे पातळी सोडलेली. पण त्या माणसाच्या मनीष सिसोदिया यांच्या वतीने मी स्वतः सुद्धा आता लिहून देऊ शकतो, हे त्यांच्या मनामध्ये हे नाहीये. आता कसं होतं की तुम्ही अनेक गोष्टी एका वेळेला हाताळत असता, त्यावेळेला दुसऱ्यांनी सोडलेली माणसं काय करतील ते तेवढं सोपं पण नाही ते. बरोबर. पण गॅरंटी देऊ शकतो. तुम्ही म्हटलं की तुम्ही अण्णा हजारे यांची ओळख करून दिली. अण्णा हजारे, आता सपोज आपण हे म्हटलो की त्यावेळेस कशाला त्याच्या मनात नाही आपण बोललो पाहिजे सर, त्यावेळेस त्यांनी खूप ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन घेतलं. त्या जे लढा होता 2011चा 2013, तर आणि आत्ता जर आपण बघितलं ते एकदम प्रो गव्हर्नमेंट झालेत. तर तुमचं असेसमेंट काय त्यांच्याबद्दल? हे मी अण्णांशी सुद्धा स्वतः बोललेलो आहे. हे पहा, मी याच्यावर ट्विट पण आहे माझं की अरविंद केजरीवाल आणि अण्णा हजारेंचं उद्दिष्ट एकच होतं. रादर अरविंद केजरीवालांचं आज सुद्धा आहे. पण अण्णा हजारे त्यांच्या, मी त्यांना सांगत होतो की तुम्ही त्यांच्यावर टीका नका करू, तुम्हाला बरोबर नाही जायचं ना, तर मग तुम्ही तुमचं स्वतंत्र काम चालू राहू दे, काही अडचण नाही. पण मग त्यांनी कुठली माहिती न घेता अरविंद केजरीवालांच्या कुठल्यातरी लिकर पॉलिसीबद्दल बोलायचं, ते काही माहिती न घेता किंवा इतर गोष्टीबद्दल बोलायचं, आणि सरकारच्या भ्रष्टाचारावर मात्र एकदम शांत. बरोबर. ही भूमिका मला काही आवडली नाही. त्यानंतर मग मात्र मी वारंवार अण्णा हजारेंच्या विरोधात सुद्धा लिहित वगैरे राहिलो. कारण हे बघ, आपण दोघंही चांगलं काम करतोय, पण समजा त्यांचं काम आवडत नाही म्हणून ते वाईट होत नाही ना. त्यांचा कदाचित मार्ग तुम्हाला आवडत नसेल, तो चुकीचा अशातला भाग नाही, म्हणून तुम्ही तो मार्ग कदाचित तुम्हाला आवडत नाही म्हणून त्याला वाईट म्हणायचं, हे बरोबर नाही ना. बरं, दुसरी गोष्ट, आता जे काही कायदे झाले त्याचा किती उपयोग होतोय ना. त्यावेळेस मी तेही अण्णांची बोलायचो की हे जे कायदे होत आहेत त्याच्यामध्ये कुठेही उत्तरदायित्व नाहीये. म्हणजे सगळे कायदे आहेत पण त्याच्यामध्ये नाही केलं तर काय, याचं उत्तर कुठे नाही. बरोबर. अमक्यानं हे करावं, तमक्यानं ते करावं, ही प्रोसिजर ती प्रोसिजर, परंतु ते कायदे आलेले सगळे आता निष्प्रभ झालेत. त्याच्यामुळे अण्णांनी अजून माझं तेच सांगणे, आपण जर काही करू शकत नाही तर निदान मग विरोध तरी करू नये. आणि मग फार मोठ्या गोष्टी घडतात त्यावेळेस तुम्ही एकतर बोला पूर्णपणे, नाहीतर काहीच बोलू नका. विनाकारण सोयीचं काहीतरी बोलणं, हे मग त्याच्यामुळे अण्णांना आता लोक फारच वाईट बोलत आहेत अण्णांच्या बाबतीत, आणि त्यांनी ओढवून घेतलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं की असं का झालं असेल अण्णांचं? खरं सांगायचं तर कदाचित सुरुवातीपासूनच त्यांचा ओढाच तसा होता, परंतु जनमताचा रेटा असा होता की कदाचित अण्णांना मोठं काम करावं लागलं. अण्णांनी कारण हे आंदोलन जे होतं 11चं, त्याच्यावर माझीही चर्चा झाली होती. अण्णा ते आंदोलन आळंदीच्या पलीकडे घ्यायला तयार नव्हते. मग अरविंद केजरीवालांनी आम्ही काही जणांनी म्हणून त्यांना ते दिल्लीत करायला लावलं, कारण त्याचं जे लोकपालचं पोटेन्शियल काय आहे हे त्यांना आम्हाला समजावावं लागलं होतं. अण्णा दिल्लीला यायला तयार नव्हते, अण्णा आळंदीतच यायला तयार होते. आणि त्यावेळेला आम्हीही असं लोकांच्या शोधात होतो की जो कोणीतरी अशी व्यक्ती पाहिजे जी निष्कलंक आहे, ज्यांच्याकडे आपण धुरा देऊ शकू. अशा अण्णा हजारांचं अनेक विषयांवर आमची चर्चा झाली, अनेक लोकांवर चर्चा झाली होती की त्यांच्याकडे हे सगळं, म्हणजे त्यांनाची मदत घ्यायचा का वगैरे, पण त्याच्यातून अण्णांकडे देण्यात आलं होतं. त्यांना हे अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री झाले हे आवडलं नव्हतं? ते मला माहिती नाही, ते हा नंतरचा भाग आहे. तुम्ही म्हणताय तो नंतर घडलेला भाग आहे. मी आता जे सांगतोय तुम्हाला ते आंदोलन ते आधीच आहे.
मुख्यमंत्री झाले कदाचित आवडलंही नसेल त्यांना, काही सांगता येत नाही. पण अण्णांचं हे नेहमी राहिलेलं, त्यांची उपोषणं बघा, त्यांनी एक पाऊल मागे घेत घेत बऱ्याच आंदोलनं स्थगित पण केलेली. आणि त्या सगळ्या कायद्यांचा आता वाट लागलेली आहे मराठीत बोलायचं झालं तर. आता रिसेंटली ते म्हटले की आता नवीन पिढीने पुढे आलं पाहिजे, मी किती वेळ प्रोटेस्ट. मग तुम्ही शांततेत राहा ना. नवीन पिढीला योग्य मार्गदर्शन करा ना. नवीन पिढीनं मणिपूरवर काय करायचं, नवीन पिढीनं सोनम वांगचुकवर काय करायचं, याच्यावर बोला. तुमचे त्याच्यावर काहीच वाक्य दिसत नाहीत. किंवा नवीन पिढीनं शिक्षणाच्या बाबतीत आता काय केलं पाहिजे, शिक्षणाची वाट लागली, नवीन कायदे येत आहेत त्याच्या बाबतीत आता युवा पिढीनं काय केलं पाहिजे हे तरी सांगा ना. नवीन पिढी हे पहा, नवीन पिढी कुठल्याही काळातली असो, ती आले की त्या नवीन पिढीचं एक वैशिष्ट्य म्हणा किंवा ते निसर्गाने केलेली गोष्ट आहे की ते कदाचित त्यांना जे वाटतं ते चुकीचं पण असेल. पण ह्या वेळेला सिनियर्सचं काम असतं की त्यांना सावरणं, त्यांना सांगणं. नवीन पिढी येऊन उद्या समजा त्यांनी काय मोठं करायचं ठरवलं तर तुमचा त्याला ते चुकीचं आहे तर पाठिंबा असेल का? नवीन पिढीला करावं हे सांगणं सोपं आहे, पण नवीन पिढीला मार्गदर्शनाची पण गरज असते, ही तेवढंच खरं आहे. काय प्रत्येकाला प्रत्येक वेळा ठेच लागल्यावर उठण्यासाठी कोणतरी हात लागतो, नाहीतर मग ते ठेचकावून पडतील आणि परत कधीच प्रयत्न करणार नाहीत, असंही होईल ना. बरोबर. त्यामुळे सगळे जे आहेत त्यांना माझं एकच सांगणं आहे, नवीन पिढीला विश्वास टाका, त्यांना काम करू द्या, पण तसंच पाठीशी हात पण राहू द्या, मार्गदर्शन पण राहू द्या. तुम्ही काय त्यांना डिक्टेट करू नका, पण गाईड तर नक्की करा ना. आता आम आदमी पार्टीचा स्पेसिफिकली आपण बोललो तर पुण्यामध्ये काही म्हणजे दिसतात की प्रोटेस्ट करतात खूप ठिकाणी. मुकुंद किर्तजींशी बोललो आम्ही मध्येच की म्हणजे त्यांचं चालू आहे, म्हणजे ते म्हटले की आम्ही सगळे सीट्स लढवणार आहेत पुण्यामधले कॉर्पोरेशनचे. लढवणार असतील कारण तो प्रांत मी बघत नाही आता. ओके, तुम्ही पूर्ण महाराष्ट्राचं बघता? महाराष्ट्र. मग काय आता स्थिती आम आदमी पार्टीची महाराष्ट्र आहे? लढवू जागा काही, परंतु मी प्रामुख्याने पक्ष वाढीचं बघतोय, ते सीट्स वगैरेचं ते मी नाही बघत. ओके सर, थँक्यू. खूप छान गप्पा झाल्या तुमच्यासोबत, नवीन माहिती मिळाली. ऍक्च्युली मला माहिती नव्हतं की अण्णा हजारे आळंदीपुरतं लढणार म्हणजे हे करणार होते, प्रोटेस्ट करणार होते. खूप खूप धन्यवाद. आणि तुम्हाला मी ऑल द बेस्ट करतो की तुम्ही अजून जास्तीत जास्त RTI फाईल्स करा, अजून जास्तीत जास्त लोकांबद्दल एक्सपोज करा. आणि ऍक्च्युली तुम्हाला अजून एका गोष्टीसाठी थँक्यू करायचं आहे मला की तुमच्यामुळे मीडियाला आम्हाला खूप जास्त इन्फॉर्मेशन मिळते, कारण की आमच्याकडे डिरेक्ट सोर्सेस नसतात, तर तुम्हीच आमचे. नाही, तेच मी मगाशी सांगितलं, सोर्सेस आहेत, तुम्हाला ते माहिती नाहीत, हा फरक आहे. हो, म्हणजे मीडियावाले बहुतेक म्हणजे मी जी माहिती काढतो ना ती मीडियाकडेच असते, फक्त ह्या माहितीमधलं हे काढायचंय हे सांगण्याचं काम मी करतो. कारण की खूप सारे रिपोर्टर जे मला माहिती आहे ते तुम्हाला डिरेक्टली कॉल करतात आणि तुमच्याकडून सगळे इन्फॉर्मेशन घेतात. खरं तर त्यामुळे खूप खूप धन्यवाद. थँक्यू आणि ऑल द बेस्ट. थँक्यू.